शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगलेच असाल। तर आज आपण होली स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत आणि अगदी सोपी पद्धत बनवणार आहोत। एकदम मौसूद आणि जालीदार पुरणपोळी कशी बनवायची ते मी सांगणार आहे। तर चला मग आज आपण सुरुवात करूया पुरणपोळी बनवायला। तर इथं मी रात्रभर डाळ भिजत ठेवलेली आहे। बघू शकता आपली डाळ मस्त भिजलेली आहे आणि मी एकदम डाळ 2 वाटी घेतलेली आहे। बघा आपले डाळ दाबून तुकडा पडतो एवढी डाळ भिजलेली आहे आणि आता आपण मस्त धुवून कुकर मध्ये शिजत ठेवूया। इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे, कुकरामध्ये लावते। तुम्ही जर पातेलीत लावली तर पातेलमध्ये सुद्धा लावू शकता, पण कुकरला आपली झटपट होणार। जर तुम्हाला डाळीचं सारण बनवायचं असेल, कटाची आमटी, तर तुम्ही डाळीला पाणी जास्त घाला। मी इथे कटाची आमटी नाही बनवत। पूर्ण डाळ मी इथे कुकर मध्ये काढून घेतलेली आहे। इथे मी पाणी घालते। तुम्हाला कटाची आमटी नाही बनवायची तर पाणी थोडंच घाला। मी जेमतेम डाळ बुडेल एवढीच पाणी घातले, तर मला इथे कटाची आमटी नाही बनवायची। ते मी ते कुकरला गॅसवर ठेवते। आपल्याला फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या। इथे 2 शिट्ट्या घेऊया कुकरला। ते इथे मी कुकरला 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। पूर्ण शिट्टीवर जाऊन दिले ना। तुम्ही बघू शकता आपली डाळ परफेक्टली झालेली आहे। एकदम सहजपणे आपली झालेली आहे। आपल्याला हा पाणी काढायचं आहे। तर इथे मी पाणी काढून घेते। बघू शकता मी थोडासाच पाणी घातला होता। आपली डाळ पण पटकन 2 शिट्ट्यातच झालेली आहे। आपल्याला जास्त भांडी नाही मागवायची। इथं पूर्ण आपली डाळ काढलेली आहे। तुम्ही बघा मस्त आपली डाळ एवढी भारी शिजली ना की चालणीत पटकन आपला पुरण होऊन जाईल। तर मी याच कुकरमध्ये आपला गूळ डाळ पुन्हा टाकून त्याच्यात गूळ घालायचं आहे। तर आपला डाळीचं पाणी पूर्ण निथळलंय बघा। वाटते असं हलवून हलवून वाव। हे असा केलास की कसं तरीच होतं रे अंगाला टाकायचं। तर मी इथे गूळ घेतलेला आहे। मी गूळ पाव किलो जास्त आहे थोडा। आता मला पुरणपोळी गोड आवडते। मी त्याच्यात गूळ घालते। डाळ गरम आहे, जसं गूळ हवाय गोडा तसं घालायचं। आणि गॅस चालू करून घेते। इथं गूळ घातलेला आहे मी। त्याचप्रमाणे मी इथं वेलची आणि जायफळ दोन्ही घेतलेले आहेत। पूर्ण गूळ डाळ शिजवायचे। गूळ चांगला डाळीत वितळला ना पुरणपोळी पण छान होते। सोराई खावा सर वाटेवर बसू नको। हिरोईन गूळ मिक्स करताना अर्धी डाळ पीठ होऊन जाईल। वाटायला सुद्धा त्रास होणार नाही। अजून नको तुला? गोड गोड पापा नाही खावायचीस? नको आता नको बोलतोस। बनवल्यावर गरम गरम खावायला येते।
हे बघा मी इथं आपलं मस्त गोल मिक्स केलेला आहे. बघू शकता वाव. आपला गोल मिक्स झालेला आहे. थोडासा अजून मिक्स करून घेते. गोल मिक्स असंच ठेवून देते. गुलाचं पाणी सुटलंय आपल्याला सुकून घ्यायचं. वेलची पण जायचं असं वास येतो मस्त. त्यांच्या दुकानात काय म्हणत होतीस? खॉर 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 करतस. खावायला कसं पाहिजे चमचमीत. अरे होली आहे होली, चाहिए ना पोळी. होलीला अजून होती ना आपल्या एकदा होलीच्या दिवसाला. हे आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी दाखवायला. आपला पुरण झालाय इथं. ओके. आणि ते गॅस बंद करते. बघा इथं गॅस बंद. असंच आपण 1-2 मिनटं असंच राहू द्या. बघा 2 मिनटं फक्त असाच कुकर ओपन ठेवून दिला होता. 2 मिनटात आपली एकदम असं घट्ट आवळलेली झालेली आहे. तर मी तर चालण घेतलेली आहे. त्याच्याच मापाने तर खाली पातेलं घेतले. तर त्याच्याने आपण पीठ वाटणार आहोत. चला मी इथं सुरुवात करते. गरम गरमच वाटायची आपल्याला. हे बघा मी तर पुरण आणि तांब्याच्या खालच्या बाजूने आपल्याला तर रगडा द्यायचा. घस बाय घस, भांडी घस. तर खालची थोडं गरम आहे. गरम जेवढी गरम तुम्ही कराल ना तेवढी पटकन टाळवणार. ओके. जी तांब्याला लागली आहे चमच्याने आपल्याला. हाताने पण होते. गरम आहे चटका लागते. लागून ते बायका चटका. म्हणजे का तुम्हाला मशीन वाटते काय? लागून ते चटका. लोखंड आहे. मग देईन एक फटका. लागला चटका तर देईन एक फटका. हा हा किती जोर लावते. वा वा. बघा बघा जोर किती लावते. जोर बाई जोर जोर. इकडं बघ जोर. आली ही मॅडम आली. काय पाहिजे? काय पाहिजे मॅडम तुम्हाला? मीठ पाहिजे. ए घ्यासो ना वर. खाली उतर उतर खाली खाली उतर. कोठावणे चढायचं जा. कट. तुला दाखवून मिळतं. इकडे बघ. बोल हॅलो गाईस. आपली डाळ जेवढी घेतली होती तेवढी वाटून झाली. मग काय दाखवू मी? हे बघा एक मिनिट बघू शकता. हे बघा झालेला अशा प्रकारे लागते. मी अशीच पूर्ण डाळ वाटून घेते इथे. डाळ चांगली मौसूद एकदम नील वाटलेली आहे. मी इथे अशा प्रकारे डाळ सर्व वाटून घेते. तर आपला पुरण पूर्णपणे वाटून झालेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम एवढा अलगच पुरण झालं ना. आपल्या डाळीवर डिफरंट असते. डाळ आपली चांगली शिजली. हे बघा एकदम मौसूद आपलं पुरण वाटून झालेलं आहे. मी बाजूला ठेवून देते. एवढा ते मी ते 1 किलो मैदा घेतलेला आहे. ते एवढा पूर्ण नाही घ्यायचा. मी तर मैदा पहिला चालून घेते. एवढा आपल्याला गरज आहे. मैद्यात काहीच घाण नाही. तुम्ही बघू शकता एकदम चांगला मैदा आहे. तिथे आपण पीठ चालून घेतलेलं आहे. मी तर कलरला हळद घालते.
जर तुम्हाला वाटलं तरच तुम्ही हळद घाला. आणि काही जण मैदा किंवा चपातीचं पीठ सुद्धा घेते, तर मी इथे चपातीचं पीठ नाही वापरत. इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मी तो मीठ आणि हळद आपले मिक्स करून घेते. थोडा थोडा पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं. तर पीठ मळताना मैद्याचं पीठ असल्यामुळे एकदम असं मऊसूत मलाचं आहे, चपातीच्या पिठासारखा नाही मलाचं आहे. तुम्ही बघू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे. मी तो तांब्या पाणी घेतला होता, त्याच्यातनं बघा तुम्ही एकदम थोडंसं पाणी राहिलेलं आहे. मी याच्यात तेल घालते. एक चमचा तेल घेतलेलं, तसं तेलामध्ये आता मळून काढायचं. आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे असंच थोड्या वेळासाठी ठेवून देते. तर आपण इथं थोडा वेळ ठेवलं होतं. आता मी एक 10 ते 15 मिनिटं मी तसं पीठ तसंच ठेवलं होतं मळून. तर तुम्ही बघू शकता आपला पीठ चांगला मळून झालेला आहे. असं ताणला पाहिजे पीठ. याच्याहून ताणलं तरी चालेल. पुरणपोळी एकदम छान होते. थोडासा पुन्हा तेलाचा देते. आपला पीठ चांगला मळलेलं झालेलं आहे. तर बनवतो. एकीकडे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करायला. दुसरीकडे मी आपलं पुरण, हे बघा, पण जशी तुम्हाला जेवढी पुरणपोळी हवी तेवढी करायची. मोठी हवे, बारीक छोटे हवे, बघा एकदम थोडासा मी इथं पीठ घेतलेलं आहे. कमी करते. हे बघा, आपला पुरण आहे त्याला पीठ लावते. पुरण भरून घ्यायचं. सुक्या पिठाचा हात घेऊन मी इथं बंद केलंय. अशा प्रकारे आपला पुरणपोळीचं पुरण भरून झालेलं आहे. आता मी तर सुक्या पिठात थोडं हे केलंय आणि हलक्या हाताने आपल्याला दाबायचं आहे. एकदम हलका हात वापरायचा आहे पुरणपोळीला. मी पोळीपटावर पीठ टाकते. हळूहळू एकदम हळू नाजूक. जर तुम्ही पहिल्यांदा बनवता तर एकदम हळू घ्या. अशा प्रकारे मी पुरी लाटून घेते. इथं आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे आणि पुरण सुद्धा पूर्ण पोळीमध्ये पसरलेलं आहे. तर गॅसवर आपला तवा सुद्धा गरम झालेला आहे.
तर मी इथं तेल घेतलंय कारण माझ्या मुलींना तुपातली पुरणपोळी आवडत नाही, खात सुद्धा नाही, म्हणून थोडासा मी तेलाचाच वापर करणार आहे आज. तर थोडंसं तेल मी याच्यावर टाकून घेतलंय. बघू शकता आपली पुरणपोळी. मी इकडं दुसरी पण करून घेते. सुपापीठ जसं मी अगोदर पहिल्या पुरणपोळीला सांगितलं तसंच दुसऱ्या पोळीला सुद्धा मी पुरण भरून घेतले. आपलं पुरण एवढं भारी झाले ना, तोंड चांगला बंद करायचं आहे त्याचं, म्हणजे पुरण बाहेर नाही आला पाहिजे. पुरणपोळी सुद्धा आपली पलटते. तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी पलटताच आपली फुगलेली आहे. एवढी एकदम मऊ लुसलुशीत पुरणपोळी झालेली आहे आपली. याचा अर्थ पुरणपोळीला तेल किंवा तूप लावून घ्यायचंय. तर मी तेल लावते. खूप छान पलटताना आपली पुरणपोळी इथं थोडी फाटली, कारण आपली पुरणपोळी एकदम छान झालेली आहे. पुरणपोळी पलटी करून घेते. मी तर तव्यातनं काढून घेतलेली आहे आणि आपली पुरणपोळी झालेली आहे. अशाच प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या करून घेते. दुसरी पुरणपोळी सुद्धा तव्याने टाकलेली आहे. बोल ABCD बोल. बोल ABCD बोल ना. काले म्हणा म्हणा देस देव मा. ओके आय लव्ह यू. बोल श्री स्वामी समर्थ. जय जय. पूर्ण बोल. श्री स्वामी हात जोड. हात जोड ना. असे असे बाप्पाला कसे हात जोडतात. असे 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 जय जय कसे हात करतात. जय जय कसं करतात. स्वामींना हात कसे जोडतात. स्वामींना हात कसे जोडतात. देवळात गेलं की मंदिरात गेलं हात कसे जोडतात. असे जोड ना. असे हात दोन. हा जोड. आपली दुसरी पुरणपोळी सुद्धा चांगली फुगले. अशाच सर्व पोळ्या आपल्या फुगते. आपला पुरण चांगला झाला ना तर आपल्या पोळ्या सुद्धा चांगल्या होतात. दुसरी सुद्धा पोळी गरम गरम तयार आहे. अशाच मी सर्व लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता इथं आपल्या पुरणपोळ्या मी पूर्ण करून घेतलेल्या आहेत आणि पुरणपोळी एवढी मऊ आहे की बघा. तुम्ही जर अशा प्रकारे पुरणपोळी केली तर 2 ते 3 दिवस चांगले टिकून राहील पुरणपोळी. हे बघा खूप मऊ पुरणपोळी आपली झालेली आहे. तर तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर मला फुल सपोर्ट करा. तर 2 दिवस नुसत्या पुरणपोळ्या खायच्या.